वा 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 डॉक्टर साहेब, काय करताय? ए समाजसेवक, जा आपलं काम करा. अहो वहिनी, माझं मी कामच करतोय समाजसेवा करण्याचं, आणि तुमच्यासारख्यांना सुधरवायचं. तुम्हीच जर असं केलं, या पुढच्या पिढीचं काय व्हायचं? हा, सांगा ना मला. अहो कसा बनायचा देश आपला महासत्ता? तुझं बोल बच्चन बंद कर. तुझी काय लायकी? आम्ही दोघं डॉक्टर, तू सुशिक्षित बेरोजगार. काढली माझी लायकी. आता तुमची काय लायकी आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. सासू सासऱ्याला शिळी भाकरी देणं ही तुमची लायकी, आई वडिलांचा छळ करणं ही तुमची लायकी, आणि डॉक्टर असून सुद्धा दोघे अंधश्रद्धा पाळणं ही तुमच्या दोघांची लायकी. अजून किती दाखवू लायकी तुमची? मला नाही, समजा गावाला माहिती आहे काय तुमची लायकी आहे. अरे खायला द्यायचं होतं ना, जिवंतपणी द्यायचं होतं. काय मेल्यानंतर काय देताय? काय दिखावा करताय? लाडू, जिलेबी, पुरणपोळी, मटण, बोंबील बिंबील, दारू वारू, काय आहे? हे जे गाडी, बंगला आणि पैसा आहे ना, हा सगळा त्यांचा आहे. त्यांच्या जीवावर तर तुम्ही ना ही सगळी मोज मजा करताय. आणि हा बघताय ना या पोराला, उद्या हा पण मोठा होईल, आणि यांनी जर तुमचा छळ केला तर? अरे मेलेला माणूस आहे ना, कधीच खात नाही. मेलेला माणूस एकदा मेला ना, तो कायमचा झाला राख. कोण नाही खात, फक्त ते कावळे खातात, कावळे. हा पितृपक्ष सोडा, काय होणार नाही पितृपक्ष करून. लक्षात ठेवा, ही पुढची पिढी आहे. या पुढची पिढीसाठी तरी जगा चांगले, आणि सोडा ही अंधश्रद्धा. बघा मॅडम, हा सर्व बघतोय, आणि याला जर उद्या कळलं ना की तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर काय छळ केला, सासू सासऱ्यांबरोबर काय छळ केला, तर ही पिढी सुद्धा तुम्हाला माफ नाही करणार. अशी बारी तुमच्यावर तरी नको यायला, अख्ख्या समाजावर नको यायला. सोडा हे पितृपक्ष, बंद करा ही अंधश्रद्धा. बाकी तुमची मर्जी. खाय नाही घातलं तुम्ही होता वान, जिवंत माय बाप होते रे जावा. आता काय कामाचा असा हमेवान, केलीच नाही त्यांची तू सेवा. तिरस्कार केला त्यांचा असता हयात, तिरस्कार केला त्यांचा असता हयात, तिरस्कार केला त्यांचा असता हयात. मेलेल माणूस कधी नाही खात, आहो मेलेल माणूस कधी नाही खात.